बापाचे पूर्ण 6 महिने झाले. सांभाळून घ्या बरं का. विशाल मारा. हरी मागणी ते आम्हा नाही कोणासी. मागणी ते आम्हा नाही हो कोणासी. मागणी ते आम्हा नाही हो कोणासी. Thank you.
माखणे त्यामा नाही हो संतासी माखणे त्यामा नाही हो संतासी माखणे त्यामा माखणे त्यामा नाही हो कोणाची आठवावे संतासी हेची करे आठवा संतासी हेची करे तोंड भातामा ते भक्ती दावी तोंड भातामा ते भक्ती दावी आठवावे संतासी हेची करे आठवावे संतासी हेची करे पुण्य भद्रामा तिथे दावी पुण्य भद्रामा करावी संगती हेची करे
विठ्ठल विठ्ठल याच्यात मी अधुरा आहे तर धकून घ्या हरकत नाही. बघा बघा. आम्हा नाही हो कोणासे मागणे ते आम्हा नाही हो कोणासे आठवावे संतासी हेची खरी पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविते पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविते घडावी संगती तयासीच सावता म्हणे कृपा करी नारायणा सावता म्हणे कृपा करी नारायणा देव तोची जाणा असे मग पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविते घडावी संगती तयासीच विठ्ठला. मागणे ते आम्हा नाही हो कोणासे आठवावे संतासी हेची खरी पूर्ण भक्ता महा ते भक्ती दाविती घडावी संगती तयासीच महायोग पिंडे तटे भीमरत्या परम पुंडरिकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन् तमानंद कल्लम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथमन
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे आदि करण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची या जगद उद्धारावादी धरला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यलक्ष्यं गोटीक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेद विद्या वरिष्ठं विठ्ठल मागणी ते आम्हा नाही हो कोणासे आठवावे संतासी हेची खरी पूर्ण भक्ता महा ते भक्ती दाविती घडावी संगती तयासी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका माय बापांनो ज्या महापुरुषाच्या योगानं तुम्ही आम्ही या सभा मंडपामध्ये एकत्र आलो गेल्या 7 दिवसापासून या नामयज्ञाची सुरुवात झालेली आजचा 7वा दिवस आणि आजच्या या 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमच्या दादा भाऊंच्या वतीनं हे सगळे प्रेमाच्या मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे आली म्हणून आजचा 7वा दिवस आहे तुम्हाला प्रश्न पडला असन यायला प्रश्न पडला असन दिवस मागणीचा आहे तर मागणी यायची नाही म्हणून राहिले सावता बाबा कारण काय आहे संताचं मागणं गुह्य आहे हे कळत नाही ते अभंगातून आपल्याला समजून घ्यायचं विठाला आणि म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग भक्त शिरोमणी सावता महाराज यांचा 3 चरणाचा अप्रत्यक्षरित्या भगवंताकडे मागणी मागणारा अभंग आहे प्रस्तुत अभंगामध्ये सावता बाबांनी कुठलाही संत घ्या त्यांना मागायची गरज नसते त्यांना आवश्यकता नसते पण मागतात ते तुमच्या आमच्या करता म्हणून सावता महाराजांनी सुद्धा जीवनामध्ये जर तुम्हाला मागायचं जर काही असेल ते सुद्धा सांगून ठेवलं काय मागायचं कुणाजवळ मागायचं किती मागायचं कसं मागायचं या सगळ्याचं उत्तर तुम्हाला या अभंगात कळेल म्हणून 3 चरणाचा आहे छोटासा अभंग आहे सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो वेळेवर कार्यक्रम चालू झाला आजचा जाग म्हणजे एक तर नावच त्याचं जाग का नाही आता थोडासा दीप उत्सवाला गेला त्याला वेळ होतो मंडळी कसं राहतं चौरीला तेच आवताला तेच आणि गाडीला तेच या वातावरणाला सर्वांचं सहकार्य आहे सर्वांचं नाव घेतलं तर वाजले 10 आपलं कीर्तन इथंच संपत
पण तरी काही सर्व गुणीजन मंडळी आपल्या पंचकृषीतील अतिशय प्रेमाची मंडळी ही सर्व, ज्यांच्या सोबत मी हा परमार्थ शिकलो. मला आडगात न उभा घात, मला काही येत नाही याच्यात. मी ज्याच्या सहवासात ऐकून ऐकून शिकलो असे आमचे हरिभक्त परायण संत असतील, हरिभक्त परायण वालजारे महाराज असतील, हे जुनी परंपरेतले माणसं. आणि यांच्या भक्त आम्ही ऐकावा, आमच्या दारी राहत म्हणून ऐकावं. पण त्यांच्याच कृपेनं जीवनामध्ये संत भेटला आणि संत भेटल्यानंतर जगा करता पटका बांध एवढ्या करता बांधला. नाही तर कीर्तन हा काही धंदा नाही, कीर्तन म्हणजे हा माझा काही विषय नाही. जो परमार्थ अनुभूतीला आला तो अनुभूतीचा परमार्थ शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे, एवढ्या करता कीर्तन. विठ्ठल कीर्तन म्हणजे टाइमपासाचं साधन नाही. कीर्तन म्हणजे तमासगिराचा तमाशा नाही. कीर्तन म्हणजे शायनिंग मारायचा विषय. कीर्तन चांग, कीर्तन चांग, दोन्हीचं मिळून व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात कीर्तन. तुमच्या आमच्या जीवनामध्ये किर्र अशा प्रकारचं झालेलं तण जे नाश करतं त्याचं नाव कीर्तन. विठ्ठल लय व्हायरल घुसले ना तुम्ही. हा टमाटेवाले माणसं वा टिपीच करी बोखंडी रच नाही. अटॅक येईल इकडं, किती काय अटॅक येऊन राहिले संसारामध्ये. आणि परमार्थाचं 2 वर्षापासून देवाना कडी क्लुप करून टाकला. तुम्ही उगाच चोरून चालू केला म्हणून बरं आहे. विठ्ठल म्हणून आमचे संत असेल, वाधडी पेटर असेल, दादा भाऊ असतील, हे पवार परिवार असेल, गोडखे परिवार असेल, आता अख्ख्या गावाला कुळा आमच्या येशीला आवत न देतो ना, चालत नाही. कारण यायच्या सुद्धा मी काय आता पहिले लई वाघ मारित होतो यायच्या संग. त्याला वाटलं आता हे शेंपल कस काय बदललं, म्हणजे पहिले मी स्वाध्यायी होतो आणि मग हे मी होते आमच्या संघात, आम्ही सगळे संघच होतो. पण मग हे शेंपल बदललं कसं? जोपर्यंत अनुभव सिद्ध परमार्थ तुमच्या आमच्या जीवनात येत नाही ना, तोपर्यंत मायबापांनो जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही. आणि साधू संतांनी जो परमार्थ सांगितला कोणताही घ्या. काल नामदेव महाराजांची पुण्यतिथी झाली, आज सावता बाबांची. सगळे 178 संतांची यादी आमच्याजवळ. ज्ञानोबारायांच्या समकालीन असलेले 178 संत असेच वाटीला घातले, परमार्थ नाही समजून घेतला. विठ्ठल ज्या महात्म्याची आज पुण्यतिथी आहे संत सावतोबा महाराजांची, 35 अभंग आम्हाला माहिती आहे. बाकीचे अभंग कुठे गेले? का त्या माणसानं रक्त वकून अभंग सांगितले. रक्त तुम्हाला आम्हाला आहे त्याच्यावर नीट वराडता येईना. त्यांना रक्ताचं पाणी केलं, रक्ताचं पाणी करून सांगितले. आम्हाला जतन करून नाही ठेवता आले. आपण विठ्ठल आम्हाला आयत्या पिठावर रेग्या सुद्धा मारता येईल.
सावता महाराजांना आज जाऊन 726 वर्ष झाले. संताची पुण्यतिथी, संताची कोणाची 726 वर्ष झाले त्या महात्म्याला जाऊन. आमच्या समाजाचा आहे म्हणून नाही, अख्ख्या विश्वाचं तत्वज्ञान ज्या महात्म्यानं सांगितलं त्या महात्म्याच्या पुण्यतिथ्या. तुमचं आमचं झालं तर झालं, जाऊ नाही तर ते बी नाही विठ्ठल. आणि देवाला आता मौत बी ठुली नाही, पाणी पाजायचं बी काम नाही ठुलं, तिकडच काडी लावायची, राग सुद्धा याच्या कपाळाला लावायला नाही. कोणतं पाप असेल महाराज विचार करा, कोणतं पाप असेल स्वतःच्या लेकराला सुद्धा स्वतःचं तोंड दाखवायची वेळ नाहीये. काय ही परिस्थिती निर्माण झाली? याला कारण खऱ्या देवाची भक्ती बुडाली, भक्ती बुडाली, खऱ्या देवाची भक्ती बुडाली. म्हणून मेघ वृष्टी मंदावली. काऊन वरकाने केले सगळे ना, काऊन पडा ना, काऊन पडा ना. आपल्या रिकाम आहे का, रोजा नाही का आपल्या? खरा भक्ती कोणाला लागत नाही आणि खरं सांगायला गेला का पटत नाही. सक्का बोललं काय म्हणते ना, खरं बोललं का तुम्हाला माहिती विठ्ठल. आणि आमच्या साधू संतांना परमार्थ खरा सांगितला. त्यांचे आईबाप धडकून दिले आम्ही, तरी पण त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत खरा परमार्थ सांगितला. त्याला जगाला लुटायचं नव्हतं, त्याला जग. ज्ञानोबा माऊली आज तुम्ही जाना सिद्ध बेटावर, आज वस राणी. आता लोकांना बांधलं तो भाग सोडून द्या, त्याला सारं रान खालीच होतं ना, अतिक्रमण करता येत नव्हतं त्याला. पण त्याला माहिती होतं भौतिक गोष्टीच्या जर नादी लागलं ना दावती रोज घालावं लागला. म्हणून साधू संत भौतिक गोष्टीच्या नादी नाही लागले. आणि साधू संतांना जे मागितलं त्याला मागायची गरज नाही. त्यांच्या कार्याचं, त्यांनी केलेल्या कर्मयोगाचं ऋण देवावर झालं. आणि भगवंत म्हणतो काय द्यावे त्यासी व्हावे उतरावे. काय देऊ शकतो साधू संतांना? काय आवश्यकता आहे द्यायला? तुमच्या आमच्या जमीन जमल्याची, पैसे अडकेची द्यायला आवश्यकता नाही. त्यांना जर विश्वनियंत प्रसन्न असेल, तो जर त्यांच्या अंकित असेल तर त्याला मागायची काय गरज आहे? पण तरी पण बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जन बुडत आहे, तुम्हाला आम्हाला कळत नाही. तुमची आमची पायाखुणी यायले, तुमची आमची पायाखुणी यायले. कलियुगाच्या अंतिम टोकाकडे चाललं जग. विचार करा, आपल्या डोळ्या देखत जग मृत्यूच्या खाईत चाललं, मृत्यूच्या खाईमध्ये. अजून समजून घेतलं पाहिजे. आणि जर आता नाही समजून घेतलं, हो आता जर नाही समजून घेतलं, घातलिया भय. नाथबाबाचं एक प्रमाणे आता
उघडी डोळे जरी अद्यापिना कळे तरी काय म्हणावं ते ना शांती ब्रह्म आहे ना ती मातेच्या पोटाला येऊन काय आला मातेची आखोळे दगड आला पोटाची मातीची आखोळे दगड आला पोटाची मातीची आखोळे आला पोटाची मातीची आखोळे दगड आला पोटाची दाऊरी दाऊरी बसलेली दगड आहे का बसलेली माणसंच आहे ना मग हे चाललं कोणा करता आणि माणसाला काय रोखते पडली का परमार्थ समजून घेत नाही उषा पायाला अगरबत्त्या लावायची वेळ आली आता उषा पायाला अगरबत्त्या लावायची वेळ आली शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर फेरा पडे हो आता जर चुकलं ना लई सोपं आहे ते लई सोपं आहे मायबापांनो संसार करून परमार्थ करता येतो हे आमच्या साधू संतांना सांगितलेलं आहे माझा सावतोबा कधीच पंढरपूरला न गेलेला महात्मा 7 दिवस तुम्ही ऐकलं कधीच पंढरपूरला न जाणारा महात्मा त्यांच्या भेटीसाठी देव येत होता काय अधिकार असेल आम्ही कीर्तन करता करता पार 12 वाजाची पाळी आली तरी कोणी राडाला रोजाला माणसं लावा लागायचे राडाला काय कारण आहे आम्ही तर फार युट्यूबला चाललो आम्हाला तर किती का लाईक येऊ राहिले मग आम्हाला राडाला माणसं नाही महाराज माग कारण काय झालं परमार्थ चुकीच्या मार्गाला चालला कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होशी परी वैष्णव न होती अरे जना कथा करीशी तरी कथा लय मोठा नामदेव महाराज होता बघा वेळ कमी आपल्याला सगळं करीशी पण वैष्णव न होशी वैष्णव होण्याकरता काय करावं लागतं त्याची भानगड काय आहे जे साधू संत 750 वर्ष झाले कोणाला 850 वर्ष झाले कोणाला 550 वर्ष झाले आजही त्याच्या पुण्यतिथ्यावर 7-7 दिवस बावड्या मारत्या काय भानगड असेल ती काय भानगड असेल ती नामा मने नाम केशवाचे धन्यवाद भाऊ तुमचे बी नेटके भाऊ ना नाही काय काय म्हणत गोंडी गोंडी गोंडे भाऊ आहे का वा वा उद्धव महाराज जास्त मध्ये काय वा वा चांगले वाद तयार होऊ राहिले आपल्या पंचकृषी मध्ये वालधाडे महाराजांना आणि संतांना माहिती होतं कसे लोक गोळा करावं लागत होते पहिले अवघड होता परमार्थ गणपती मंदिरामध्ये जावायचं मी लहान होतो लई माणसं गोळा कर आता सगळे तयार झाले चांगली गोष्ट आहे चला काय चाललं होतं आपलं असंच झालं कीर्तनच चाललं समजून घ्या अजून जर नाही समजून घेतलं माय बापानो मनुष्य जन्म अमोल रे मिट्टी में मत डोल रे अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं रे आता मिळाला ना आता मिळाला तर समजून घ्या
संसार नाही धड, मरुस्तर धड नाही, मेल्यावर बी धड नाही विठ्ठल. म्हणून काय मागावं? पहिली गोष्ट, तुम्हाला मला मागायची अक्कलच नाही. म्हणजे तुम्ही राग येऊ नका देऊ बरं का, मी भानावर नाही राहत. कीर्तनामध्ये लोक म्हणते ना त्याला जादा नाही, आम्हाला इकडे जादा होती. नामाचा भक्तीचा रस जसा 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 नशात उतरतो ना, मग ते भानावर नाही राहत. शांती ब्रह्मानं म्हणावा का काय माय गेली होती भूतापशी, ज्ञानेश्वरायांनी म्हणावा का उपजून करंटा, पण त्यांना अवस्था आल्यावर झाल्यावरचा तो प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला आम्हाला मागायचं कळत नाही. तुम्ही आम्ही जे मागतो ते नाशिवंत मागतो. जरा बारीक कीर्तन ऐकायचा. 6 दिवस काय झाले मला माहित नाही, पण आज नीट ऐकायचं, नाही तर का गय तो का नाही आणि क्याला आहे तो असं नाही व्हायला पाहिजे बरं का. म्हणून काय सांगत होतो विठ्ठल, काय मागावं तुम्हाला आम्हाला कळत नाही माय बापांनो. तुम्ही आम्ही नाशिवंत मागतो आणि नाशिवंत तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे अटी पाडितोसी. जर नाशिवंत मागशाल तर नाश होऊन जाणार, तुमचा सुद्धा नाश होणार. देव तसाच आहे बघा, एखाद्यानं तप केलं आणि देव प्रसन्न झाला आणि देव म्हणतो माग, त्यानं मागितल्यावर देव काय म्हणतो तसाच तू, म्हणजे तथाच तू, तुला जे लागतं ते तुला मिळालं. म्हणजे त्याच्यात काय झाला, रावणानं मागितलं काय झाला सत्यानाश झाला, भस्मासुरानं मागितलं काय झाला सत्यानाश झाला. ज्यांना ज्यांना जे मागितलं त्याच्यामध्ये ते तर ज्ञानी म्हणते. रावण वेदाला स्वर देत होता महाराज, इतका ज्ञानी होता, 4 वेद ज्याच्या मुखगत होते असा रावण होता. तरी पण शेवटी का, म्हणून साधू संत जे मागतात ना माय बापांनो, त्याचा तुम्ही आम्ही विचार नाही करू शकत. दुर्बुद्धी ते मना कदा कदा नको जो नारायण. काय मागतात, दुर्बुद्धी नाही पाहिजे. आपलं रामकृष्ण हरी आणि तिकडे बांधकोरा गोरी, अवघड खेळ आहे. आणि तुम्ही आम्ही जे नाशवान करतो ना, त्या नाशवानामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि साधू संत जे मागतात अविनाश करी आहोलिया, तो अविनाशी आहे. म्हणून त्याच्याकडे तेच मागितलं पाहिजे का जे नाश पावणार नाही. बघा मागताना सुद्धा तो भगवंत, तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ भगवंत आहे. तो मागताना बुद्धी बदलून टाकतो, बुद्धीत लगेच बदल होऊन जातो त्याच्या. त्याला माहिती नाही याचा पुढचा इतिहास, त्याला माहिती आपण जन्माला आलो, आपला कितवा जन्म आहे, लई भारी चाललं. आपला जन्म कितवा आहे माहिती का, मागचा माहित नाही आणि पुढचा कोणता आहे माहिती का. गणपीठ झाकून ठेवू राहिले पण काही आहे ना माणसाची पाहिजे, काऊन पुढचा माहित नाही, मागचा झालेला माहित नाही. मग जो हातात येतो सार्थकी लागला पाहिजे का नाही. जर पुन्हा जन्माला यावं नाही असं वाटत असेल, विचार करा बरं, जर पुन्हा जन्माला यायचं नाही असेल तर साधू संतांचं वर्म समजलं पाहिजे. साधू संतांजवळ आणि भगवंताजवळ काहीच मागायचं नाही. पहिली गोष्ट भगवंत प्रसन्न असला पाहिजे, भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावर असली पाहिजे. हे सत्य काय करता येईल, याच्यातून सत्कर्म घडतं. सत्ता म्हणजे परमार्थ नाही, राग येऊन नका देऊ, पण या ठिकाणी सत्कर्म घडतं. तुम्ही आम्ही येतात 4 गोष्टी नामाच्या भगवंताच्या गुणवर्णनाच्या ऐकतात, त्याच्यामुळे काय होतं, तीळ तीळ साचा पुण्य पडेल. त्या पुण्यानं काय मिळतं, जीवनामध्ये संत मिळतात, सद्गुरु जीवनात येतो. सद्गुरु काय देतो, सद्गुरु ते वर्म देतो आणि त्या वर्माचा अंगीकार तुम्ही जीवनात केला रे केला
तुमच्या मागल्या जन्मामुक्त झालो. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाप्रमाणे जर तुम्हाला जन्माला यावं नाही असं वाटत असेल, बघा काय असतं, एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल परमार्थ करताना सुद्धा, सत्कर्म करताना सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे हे तो भगवंताला कळत असतो. आपल्या सातव्या पडद्यावर सुद्धा निरपेक्ष, निराकांक्षाने निस्वार्थ भावना जर असेल तर तो परमार्थ फळाला आल्याशिवाय राहत नाही. पुण्य फळले बहुधा येऊन बसावं वाटलं. काय येऊन बसावं वाटत नाही लोकांना. आता येता येता गावातून येत होते 2-4 जण म्हणले एका जणाला, आज चांगला वाय ये. आता ते काय म्हणे, नको माझ्या अंगातलं ताप, अंगात ताप नाही, अंगातलं पाप आहे. बापाशिवाय माणूस शिकत येणारच नाही, त्याचा रॉंग नंबर लागेल. ते तिकडच उचकीत बसत रात्री 12 वाजेला. कलियुगामध्ये स्वार्थ केंद्रित आणि आत्मकेंद्रित माणूस झाला. टमाट्याचं रोप आणायच्या आधीच म्हणतो 1.5 लाखाची होईल. त्या नटाकरी मुलगी आता याचे 1.5 लाख ऐकले. बघा ना, जिथं स्वार्थ आला तिथं परमार्थ संपला. जरा अवघडच जाईल तुम्हाला सांगतो. एक चेक तुम्हाला, कांद्याचा चेक आला 20,000चा. तो चेक तुम्ही तुमच्या बँकेत नेऊन लावला, तुमच्या खात्याला जमा झाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले मला त्या चेकचे पैसे देतात, तो काय म्हणा, काय म्हणा तो शाबासकी देईन. जर एक चेक एकदा खात्यात जमा झाला तर तो पुन्हा मिळत नाही. तसं परमार्थामध्ये नाव लौकिक लागत ना, पॉम्पलेटला फोटो आला ना, कीर्ती झाली. आज कोणाची किरपंगत होती, कीर्ती झाली, पुण्य मिळणार नाही. आणि जर पुण्य नाही मिळावं असं वाटत असेल, असं कोण आहे का जगात? पण त्याची कीर्ती घेऊ नका. कीर्ती जर घेतली, अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्यं युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे ज्या भगवंताच्या कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं, ते भगवंताकरता जर शुद्ध अंतःकरणानं दिलं, देश काल पात्रेचं जर दिलं, तर तुम्हाला त्याचा अनंत पटीनं फळ मिळतं. पण काही स्वार्थ ठेवून जर तुम्ही ते परमार्थ केला कुठलाही असो, तर तो तुम्हाला फळाला येणार नाही. काय होतं, 10-12 कोट्याधीश एकत्र आले. त्याला वाटलं आता सारं शेअर मार्केट पडलं, तिकडे पैसे गुंतवण्यात काही मजा नाही. मग काय करावा ते 4-5 जण एकत्र झाले, मोठे घरचे कोट्याधीश माणसं. विचार करायला लागले, प्लॅनिंग केला, सगळे इंजिनियर बोलवले, सगळं बोलवलं, काय करावा, कुठं गुंतावा. आता जे करावं तर ते धंदा आता बुडतीकडेच आहे ना. लॉकडाऊन म्हटल्यानंतर काय करणार.
म्हणजे धंदे चांगला कोणता चालतो याच्यावर त्यांनी विचार केला 2 दिवस. मला 2 दिवस विचार केल्यानंतर त्याला वाटलं आपण आहे ना शेअर्स मार्केट कधी खालीवर होतं, बँकेत जर ठेवले तर कोणत्या पळून जात्या, काय करते ठेवून पुढे त्याची बी व्याजदर कमी जादा होते. आता काय करायचं? मग त्यांच्यात एक जण हुशार होता, शहाण्यातला अर्धावर होता. मग त्यानं सांगितलं आपण एक काम करू ना, एक मंदिर बांधू, मोठं मंदिर बांधू, भव्य मंदिर बांधू, त्याच्यामध्ये मूर्ती चांगली आणू, भव्य दिव्य. बरं, मंदिर बांधायचं, हा परमार्थामध्ये चांगला स्कोप मिळत म्हणून त्यांनी काय केलं, कोट्या रुपयाचं मंदिर बांधलं. 10-5 एकर जमीन विकत घेतली, मंदिर बांधलं. पण मध्ये देव कोणता बसायचा याची पंचित पडली. पैसा कोणत्या देवाला ज्यादा भेटतो. मग आता ते म्हणे बालाजी नको, आपल्याकडे लोक बालाजीला नाही म्हणे, आपल्याकडं चालणार देव पाहिजे, माल आपल्याकडं पाहिजे ना. बाहेरचा फॉरेनरचा माल काय चीनचा बंद झाला आता, मग आपल्याकडलं पाहिजे म्हणे साईबाबाचं मंदिर. वा वा वा, लई भारी, सगळ्या दिंड्या यायच्यात देवळा. आणि मग मंदिर बनवलं. बर, साईबाबाचं मंदिर बनवायचं तर मूर्ती कोणती आणायची? संगमरवरीने आणायची, पैशावाले होती. सोन्याची मूर्ती आणायची, 5 किलोची सोन्याची मूर्ती आणली त्यांनी, 5 किलोची. दृष्टांत नाही बरं का, प्रत्यक्षात सांगू राहिलो तुम्हाला. आणि 5 किलोची ती मूर्ती आणली, प्राण प्रतिष्ठा झाली. आबा बाबा 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 भलते लोक, मेढ्या तरी कमी इतके लोक. पण ते चालले, त्यांनी काय केलं, त्याला क्रायटेरिया लावला. हे डोके लावणारे, पैसे गुंतविणारे काही कमी आखलीचे निरा, त्याला लय आखल्यावर ते म्हणे आपण सोन्याची मूर्ती ठेवली, एखादा लफंगा आला मग काय करते, त्याला काय माहिती, त्याला काय वाटत, चोराला काय वाटत, ते सोन आहे. पण त्याला सिक्युरिटी ठेवायची. देवाला 4 कुलपाच्या आत, बाहेर सिक्युरिटी बंदुकीवाला, आणि ते राडा चालला. आता आपल्यासारखे पार शेतातून टमाट्याला पिचकरी मारून येईल, त्याचा हातचा पाचावर खोशेल, आणि त्याला वाटलं आपण जाता जाता देवाचं दर्शन घ्यावं, त्याला म्हणजे प्रवेश आहे का? अजिबात नाही, त्याला प्रवेशच नाही. आता ती काय झालं, हळूहळू गर्दी वसरली ना, कुणीच जायला तयार नाही. मुद्दालाच घाटे आले, मंदिर पैसा मूर्ती सारा पैसा गुतीला, पण मुद्दालाच घाटे आले. अरे आपला तर काही धंदा चाला ना. एक असा माणूस आला, अतिशय सामान्य वैतागलेला, संसाराला वैतागलेला माणूस. कारण लई राड आहे, टमाट्यांवर काम केले, पाऊस पडाना, मक्कांवर काम केले, माग देणदारी किती बी आहे, देवाला थांबाना, खतावाला थांबाना, साडूना देल होते 10,000, त्यो बी थांबाना. मग आता करायचं काय? वैतगलं त्याचं झालं डोक्यावर परिणाम. मग त्याला वाटलं का चला आपण कुठेतरी हिंडत बना हिंडत ते आलं त्या देवळाजवळ. त्या मंदिरापर्यंत आल्यानंतर त्याला वाटलं आता देवाचं दर्शन घ्यावं. आता आपल्याला कोणीच नाही जगामध्ये, निदान देव तरी आपला स्वयंपाक करून घ्यावा ना त्याला. म्हणून तो तिथे गेला, त्या सेक्युरिटीनं तिथं इकडं काम नाही, तू तिकडं जाय, तू तिकडं जाय. ते निघलं असं खाली निघलं. पुढं होतं एक पडेल देऊळ होत, तिकडं कोणाचंच लक्ष नव्हतं. आषाढातच तिथं लक्ष राहत, निवदा पुरतं असं पडेल मंदिर. ते तिथं गेलं, वैतागलेलं होतं. त्याला वाटलं आता आपण लई दमेले, म्हणून त्याला काय केलं, ते मंदिर सगळं साफसूफ केलं, झाडून झोडून स्वच्छ केलं. तिथलं सगळं घाण काढून टाकली, त्या देवावर घाण होती ती बी बाजूला केली. आणि जसं बसलं त्याला बरं वाटलं. तिथं होती देवीचं देव, ती देवी झाली ना प्रसन्न. त्याला झाड झुडूवर तुम्ही ना करू बरं का, नाही परेशानी म्हणजे विठ्ठल विठ्ठल. आता ती देवी झाली. मला सांगायचं काय करता, मला टाइमपास नाही करायचा, एक तर वेळच संपत चालला. पण दृष्टांत सिद्धांता करता सांगतोय आपल्याला, मागणं काय करायचं. तर ती देवी प्रसन्न झाली. तिने सांगितलं, अरे इतक्या वर्षापासून इकडं कोणीच फिरकत नाही, तू आला, हे सगळं साफसूफ केलं, माझ्यावरची सुद्धा तू घाण साफ केली, मी तुला प्रसन्न झाली, माग तुला काय लागत होतं. हे जरा हुशार होतं, हे फार इकडे रट्टे गट्टी खायला होतं नाही, हे हुशार होतं. त्याने सांगितलं मी मागणार नाही, नाही तो एवढं केल्यावर मी प्रसन्न झाले. अरे सारं जग माया करता प्रसन्न व्हाय करता मरमर करून राहिलं, तू नाही म्हणून राहिला. नाही मी मागन, पण माही एक आठ म्हणे सांग. मग त्याने सांगितलं, पहिले तो नाव सांग. त्या देवीला म्हणे पहिलं तो नाव. त्याला तुला काय घेणे म्हणे त्याच्याशी, तुला म्हटलं का अशी आहे,
तू फक्त नावाशी काय घे नाही तू मग. त्यांनी सांगितलं मी काही तसं मागणार. तिनं सांगितलं ठीक आहे मा नाव सांगते पण मा एक आठ आहे. काय तुला घेतल्याशिवाय इथून जाऊ देणारच नाही. त्यांनी सांगितलं मी मागायला तयार आहे ना तू नाव तर सांग. त्यानं सांगितलं देवीनं सांगितलं मा नाव आहे दुर्दशा. कोणाचं मंदिर होतं ते दुर्दशा. बघा मागताना अक्कल ठिकाणावर लागते बरं. त्यानं सांगितलं आई तुम्हाला प्रसन्न झाली ना माया भूखंडीची एका परची उतर बाकी काही लागत नाही. विठ्ठल मी जे दारदार हिंडू राहिलो ना तू माया भोकटी बसले म्हणून मायावर कर्ज झालं माय कपटी वाळून गेले. तू दुर्दशा माया भोकंडी बसेल तू बाजूला. तिनं सांगितलं तथा आता हे याचा 8 दिवसामध्ये 4 व्हीलर आली महाराज. 8 दिवसामध्ये ती दुर्दशा बाजूला झाली ना. असं घर बांधलं त्यांना अख्ख्या सांगित नाही. जबरदस्त घर बांधलं ते गाडीत फिरायला लागला. हे जे होते ना इकडं कुठीनं गुंतवणूक करणारे आपण त्याला काढून दिलं म्हणे ते भिकाऱ्याला. तिथे 8 दिवसात मोटरसायकलवर कार मध्ये हिंडून राहिलं. काय भानगड झाली आपला देव बंद करून टाकू. मुळातच सिजनेबल होती ती. हे बंद करून टाकू आपण त्या देवाचं पूजा करू. गेले ये ना तसंच केलं. त्याला जाऊन भेटले आपण सल्ल्याला लय पक्के कोणतं औषध मारलं रे आपण लय पक्के. त्याने सांगितलं अरे मी काय नाही केलं म्हणे. तिथे गेलो ते देवीची सेवा केली आणि त्या देवी मला प्रसन्न झाली. म्हणजे आम्ही एवढे कोटीनं मातीत घातले आम्हाला कोणी प्रसन्न व्हायना. तुम्ही जा तुम्हाला प्रसन्न होईल. ते गेले सगळे 5-6 जण गेले. त्यानं सुद्धा सगळं साफसूफ याच्यापेक्षा जास्त साफसूफ केलं. कलर दिला पुन्हा त्या मंदिराला. आता एक पैसाच होता ना माय बापा हो विचार करा. वृत्ती जर ती असेल तर तसाच माणूस लागेल. जे पोटात राहतं ना तेच वाटत येतं. लोक म्हणते मला नाही माहिती आमच्या पोटात इथंच वाटत येतं विठ्ठल विठ्ठल. मग ते गेले तिथं गेले सगळं व्यवस्थित झालं. ती देवी प्रसन्न झाली त्याला. आता उंटाळा नवरा कुठ गेला बाशी इकडं वैत गेलंच होते. हे देवी प्रसन्न झाल्या झाल्या देवीने सांगितलं मागा तुम्हाला काय मागायचं. याने सांगितलं देवी अशी तुझी कृपा राहू दे. यायचं आहे ते इकावं लागलं. सातबाऱ्यावर गोजे आले. कशासाठी सांगितलं दृष्टांत. तुम्हाला आम्हाला मागायचं काय राहतं. पोराचं लग्न होऊ दे पोरीचं लग्न होऊ दे शेजारचा अर्धा एकर इकाली यायला तेवढं भेटू दे. तुम्ही आम्ही काय मागणार आहे संसाराचं मागतो. आणि या संसाराचं मागितल्यामुळं काय होतं ते कर्म तयार होतं. बघा तुम्ही आम्ही जन्माला आलो साधू संत काय मागतात जन्म नाही येणे ऐसे कर. पुन्हा जन्माला घालू नको आम्हाला. का कारण जन्माला आल्यामुळं पाप तयार होतं. जन्माला आल्यामुळं कर्म तयार होतं. त्याची आम्हाला वाट लावायची. तुम्हाला आम्हाला सुद्धा जन्माला जर नाही यावं असं वाटत असेल तर कर्माची वाट लावली पाहिजे. कर्म इतकं गहन आहे गीतेमध्ये भगवान सांगतात गहना कर्म न गती. त्या कर्माची गती इतकी गहन आहे. तुम्ही सत्कर्म जरी करीत असला काय म्हणून लक्षात द्या बरं. तुम्ही सत्कर्म जरी करीत असला तर ते कुकर्माचा व्हायला वेळ लागत नाही. कारण त्याच्या मागचा हेतू तुमचा काय आहे याच्यावरती अवलंबून आहे विठ्ठल. ज्या गोष्टीनं तुम्ही आम्ही जन्माला आलो ती गोष्ट संपली पाहिजे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून.
जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. कोणा? साधू संतांना त्याचं मूळ शोधलं, मूळ. आणि म्हणून ते मागतात. सगळ्या संतांनी मागितलेलं आहे. आईचे वर्म मज देवी देई नारायणा अंतरीच्या खुना प्रकटून. असं वर्म दे देवा का पुन्हा मी जन्माला येणार नाही, असं वर्म दे. ज्या वर्मानं माझ्या पापाचा नाश होणार आहे. नुसतं हरिपाठात म्हणूच राहिलो, नामसंकीर्तन सागर पाय सोडले. काय सांगितलं माऊलीना? जळतील पापे कधीचे? जन्मा जन्माचे पाप निघून जातील त्या नामाना. आणि ते वर्म आहे, नाम एक वर्म आहे. निवृत्ती दादाची विनंती करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा म्हणे मी चाडे सद्गुरुनी केले कोडे माथा हात ठेवून पुढे बीजाची वाही. ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याच्यासाठी ते वर्म मिळासाठी काय करावं लागत? गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, लोक म्हणते ज्यानं गुरु नाही केला का त्याचा जन्म व्हायला गेला ना. अशी किती खाटी काढे ना. त्याची तोंडच वाचून जायची पाळी आली. काय कारण? वर्म चुकलं. वर्म चुकलं. साधू संत खऱ्या देवाची भक्ती बुडाली. जे साधू संतांनी केलं ते समाजाला आज लागत नाही. यज्ञमुळे ठाकिले 18व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, देव झाले प्रतिमा लिंगी अरे नागविले भगवे योगी. अवघड काम झालं. खरी भक्ती निघून गेली. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. देव प्रत्यक्ष आहे, पण तुम्हाला मला देव होता येत नाही. का कारण? अरे अर्जुना, हे मत विठ्ठल यायला मी असून देव होता येत नाही. देव असून देव होता येत नाही का? देवाकडे पाठ केली आणि देव देव चालला. देवाकडे पाठ केली आणि देव देव चालला. देवाला सोडून आपण आहे का? आपल्याला सोडून देव आहे का? तुम्ही आम्हीच म्हणतो ना, आता विश्वात्मके सर्वांगती राम विठ्ठल जळी स्थळी भरला.
आणखी काय सांगायचं तुम्हाला खंडिकाठ सांगायचे प्रमाण आहे. मग देव व्हायचं साधन काय? आमचे साधू संत परमार्थ करता 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 देव पहावयासी गेलो. पंढरपुराला जाते का? आता 2 वर्षाचा भाग सोडून द्या. चारिधाम केले का? अमरनाथ किती लोकांनी केले? सगळ्यांनी केले ना. जे अमरनाथून आले ते गेले नाही का अजून नदीला? आहे ना अजून जातीनच ना कधी तरी. अरे माय बापानो, देव व्यापक आहे, व्यापक. तो अनुभूतीला या करता तनु मनुची वे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाक्ष सकल, त्याच्यासाठी नाक घासावा लागतो. बुवाबाजी ना शिखर गाठलं र खऱ्या भक्तीला विसरून गेलं. बुवाबाजी ना शिखर गाठलं र खऱ्या भक्ताला विसरून गेलं. काय चाललं जगामध्ये? माझ्या ज्ञानोबा तुकोबाराय सावता बाबा पर्यंत परमार्थ शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरता तळमळ केली, तळमळ. सावता बाबा सांगायचे की पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या तिथं आरणला भेट मुक्कामी थांबायच्या. सावता बाबा कधीच पंढरपूरला गेले नाही. लोक म्हणायचे चाला ना आमच्या संग. ते काय असे होते का शेतकरीनं केलं पंढरपूरला निघालं? चाल बरं आहे, घरी तरी सुलकट तुला सांभाळीत नाही, बरं आहे तिकडं कसं कवाय. असं आहे का ते? माझ्या सावताबासाठी पंढरपूर सोडून पांडुरंग परमात्मा तिथं येत होता. काय कारण असेल? काय भक्ती असेल जीवनामध्ये? कोणती भक्ती असेल जीवनामध्ये? कधीतरी आपण विचार करा माय बापांनो. आणि ही जी भक्ती त्यांच्या सद्गुरूकडून त्यांना मिळाली, ती गोष्ट तुम्हाला आम्हाला सुद्धा या कलियुगामध्ये मिळते. त्या गोष्टींनाच उद्धार होणार आहे. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नामापरते तत्व नाही. गाज वाज मारतो तू. गाज वाज 4 वेद शास्त्र 18 पुराण पाठ असतील तरी पण मुका झालो वाचे गेली. मनासाठी नाहीये ती गोष्ट, मनासाठी नाहीये ती गोष्ट. जीवनात यासाठी ती गोष्ट आहे. साधू संतांना ते लिहून ठेवलं. आंधळे पांगळे म्हणजे काही देवा त्याला कळत नव्हतं का? पांगुळा झालो देवा, अरे नाही हात ना पाय. तुम्ही आम्ही चांगले आहे का? तुम्हाला आम्हाला पिचकाऱ्या मारायला हात चांगला आहे, पाय चांगला आहे. बायनाला चाल म्हणलं का जमत नाही, कीर्तनाला चाल म्हणलं का जमत नाही. काय काय कारण आहे? खरा परमार्थ निघून गेला. खरा परमार्थ जीवनात या करता ही गोष्ट आहे. कीर्तनात काय? कीर्तन दौंडी आहे. परमार्थ कसा करायचा? पुजता सांगे नाही हित गुजा माता बैसोनी बाजारात. काऊन एकांतात? माझ्या ग गुरुन मला ग बाई केला एकांत. ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. पावणे 11 वाजलेला अजून बोळा भंगावर बी आहे ना. पण विचार करा, मी सांगू काय राहिलो? मला मुळव्याध नाही झालं वर्णाला. मी सांगू का राहिलो? बसलेल्या 150 लोकांपैकी हनुमान फटका एखाद्याला बसला तर बसला. आपण काय गावाचं उत्तर घेतलं का? विठ्ठल साधू संताला
नाही पुण्य तिथे गेलं तरी चालेल. साधू संता की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गप्प बस. नाही केली तरी चालेल, पण त्यांचा विचार डोक्यात येऊ दे, त्यांचा परमार्थ डोक्यात येऊ दे, आलेल्या जन्माचं सार्थक होईल. पण ज्ञान दादा सांगते, तू गंज बिंबीच्या देठापासून वरडून सांगतो रे, पण नाही कळणार ना जगाला. नाही कधी भयाने माग कोणतं भय आहे? सगळ्याच्या जीवनामध्ये एक भय 100% का कोणतं? हा हुशार आहे तुम्ही, कळत काऊन नाही मग? काळ बैसला से लेखा गा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेता से. तो कोरोनाचा बोका दिसला नाही का तुम्हाला अजून? आता तुम्हाला हे सातारा सांगलीचा दिसला नाही का तुम्हाला बोका? गावाच्या गाव घेऊन चालले माय बापांनो, तुम्ही आम्ही भाग्याचे आहे. त्या सावता बाबाची काहीतरी कृपा आहे, त्याच्या काळामध्ये त्याला कोणा तरी काहीतरी सहकार्य केलं असेल, म्हणून तुम्ही आम्ही इथं बसलो. विचार करा जरा, ही गोष्ट ज्ञानोबा सांगतात, अद्वैत कुसरी विरळा जाणे, सगळ्याच्या नशिबात नाही ते माय बाबा. ऐकायला गंज गोड वाटत, पण इथून सगळे लोक काय नेणारे? बोलाय कुदत होत. एवढं काय त्या नाटापिटा करून सांगितलं ते डोक्यात उतरणार नाही, पण बोलाय कुदत होत. बाबा जीवनाचं जर सार्थक व्हावं असं वाटत असेल, संताला शरण जा. संता विना प्राप्ती नाही, संताला ती गोष्ट त्यांच्या सद्गुरूकडून मिळाली. ज्ञानेश्वर महाराजाला निवृत्ती दादाकडून मिळाली, नामदेव महाराजाला विसोबा खेचराकडून मिळाली, नाथ बाबांना जनार्दन स्वामीकडून मिळाली, माझ्या जनाबाईला नामदेवाकडून मिळाली. ही संत परंपरा त्याचे कुळ शुद्ध, आणि ती परंपरा ज्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनात येते ना माय बापांनो, साधू संतांच्या जीवनामध्ये आले, संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले. भंडारा डोंगरात काही येऊ लागलो होतो करायला, घासावा लागत परमार्थामध्ये. तू राणी मी राणी कोण देईन पाणी? इथं आईचं भेटलं पाहिजे. आईचं काय आपल्या देवानं ठेवलं, घासावं लागतं. आणि तुकोबाला ज्यावेळेस भंडारा डोंगरामध्ये जाते, त्या नामाचा अंग संग केला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद.
असो, पण ते अंतर दूर करण्याचं जे साधन आहे त्याला नाम म्हणतात. आणि त्या नावाला आळवलं रे आळवलं, नामाची या बाळे ना भिवू सर्वथा, कळी काळाच्या माथा चोटे मारू. सावताबाबाचं प्रमाण, कळी काळाच्या सुद्धा माथ्यावर पाय द्यायची ताकद त्यांच्याजवळ काय आहे? नामाची या बळ. फुकट नाही. आणि त्या नामाला ज्यावेळेस घासतो जीव, साधू संत घासल्यानंतर त्यांच्या जीवनावर परिणाम झाला. तुकोबाराय सुद्धा सांगतात, भक्ती ऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे. देवा तू देतो तर काही उपकार नाही करू राहिला, तू जे देऊ राहिला तर काही उपकार नाही करू राहिला. आनंद जन्मामध्ये येतो जातो आम्ही देवाच्या संगात, गात गात देवनाम. देवासोबत आम्ही येतो, देवाचं कार्य करतो, धर्माचं कार्य करतो. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. बोलिले जे ऋषी साच भावे वरताय, झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग. आम्ही म्हणजे तुमचं उरू द्या, आम्हाला खाऊ द्या. उच्चिष्ट वेगळं आणि उष्ट वेगळं आहे बरं का. पोरग खाऊन ताटात जे पडतं त्याला उष्ट म्हणत्या, आणि उच्चिष्ट वेगळं आहे. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव, त्याला नाम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवा आमच्या जीवनाकरता, आमच्या संसाराकरता आम्हाला काहीच मागायचं नाही, आणि मागणार पण नाही देवा. कारण मागितल्यानं मग पुन्हा जन्माला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे आणि तया ते भोगावया यावे, ते हा एका. ते पुन्हा केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा कमी करतो ना, ज्याचे त्याचे घड्याळीकडे लक्ष चाललं. काय मग सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. राम असो, कृष्ण असो, आणखी कोणी असो, कर्म केलं फेडायला यावं लागतं. ब्रह्मदेव असो, इथं ब्रह्मदेवाचा बाप असो, ते फेडावं लागतं. पण ते फेडायची रीत आहे, त्याला काडी लावायची रीत आहे, रीत. त्या रीतीनं काडी लावावं लागते. कुणीकडे लावलं तर भाजून निघत. सर साधू संतांच्या रीती पद्धतीनं जर तुम्ही बघा, मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म, परी विनियोगावी नकाम विफळ होय. 17वा अध्याय 23वा श्लोक ओवी पाहून घ्या. माऊली तीनदा त्या गोष्टीचं वर्णन करतात. अरे ग्रंथ मुखाना देवाचं नाव घेतोय, हाती सात्विक कर्म आहे, पण त्याला काय नाही, विनियोग नाही. विनियोग म्हणजे रीत. जवारीचं दान आहे, दिसतो का? जवारीचं दान आहे, याच्यामध्ये 3.5 फूट ताट आहे, 5-6 पान आहे, पावशर भर जवारी आहे, आतपावभर भुसा आहे. त्याला इथं कुठून जमन का? इथं कुठलं तर दातानं चावून पाहिलं तर निघन का? काय करावं लागेल त्याला? त्याची रीत आहे. कोणाला भेटावं लागेल? माझ्यासारखं उपट समजायला भेटल्यावर होईन का जेवणी? त्याला शेतकऱ्याला भेटावं लागेल. शेतकऱ्याला भेटल्यानंतर शेतकरी सांगेल तिला पेरल्यानंतर 2-4 महिने जाऊ द्यावं लागेल. मग ते ताट होतं, त्याला कमिश येतं, ते बी पाखरापासून राखावं लागत. तेव्हा
आहे ती का आपल्या देवाने ठेवली का? तसा परमार्थ सुद्धा आहे. नामाच्या चिंतनानं जीवनातलं सगळं पाप ताप जाय उठावती झाली या भेटी हरिदासाची. ज्यावेळेस जीवनातलं सगळं पाप निघून गेलं, जे आपल्याला समोर आले त्याच्या जीवनात पाप आहे का? त्याच्या जीवनात कर्म आहे का? त्याच्या जीवनात काही नाही माय बापानो. म्हणून ते म्हणतात, तुकोबाराय सुद्धा सांगतात, मागणे ते आम्हा मागण्याचे आम्हा नाही होगो नाही. मागण्याचे आम्हा नाही होगो तुकाराम महाराज सांगतात, मागणे ते आम्हा काही अनुचित वडिलाचे रीत जपत असो. आपल्या साधू संतांनी कधी देवाजवळ सुद्धा मागितलं नाही माय बापांना, कारण मागितल्यानं किंमत कमी होती. पहिली गोष्ट, मागितल्यानं किंमत कमी होती. दुसरी गोष्ट, मागितलं का तेवढंच भेटत. इड तर तो न मागता देणारा देवे. तुम्ही मागितलं होतं का 3.5 फुटाचा दे? तुम्ही मागितलं होतं का घरदार दे, गाडी बंगला दे, बायको पोर दे? आपण काहीच मागितलं नाही, अशा बऱ्याच गोष्टी त्याला दे. झाडं मागितले कोणा, नदी मागितली कोणा, पाणी मागितलं कोणा, काही न मागितलं तरी त्यांना दिलं. तो भगवंती. जो न मागता देतो तो भगवंत. म्हणून त्यांनी ते प्रमाण घेतलं. सावतबाचं अभंगाचं पहिलं चरण येते. काय सांगितलं? सावतबा महाराज सुद्धा सांगतात, मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी. संताला तुमच्या कशाशी घेणं नाही, कशाशीच घेणं नाही. ज्याला घेणं आहे तो संत नाही. जेवढ्या उपाध्या आम्ही इथं भजनात म्हणतो, कीर्तनात म्हणतो ना, आईशी कळवळ्याची जाती म्हणायचं नाही. म्हणूच नको. काहून? आतड तुटत का? आतड कोणाचं तुटत? आईचं आतड जिना, त्याच्यासाठी हातपाय ताणले ना, 9 महिने तो दगड सांभाळला ना, तिला माहितीये. ती म्हणती, पारे ते गल्लीत गेलं, त्याला कुत्रा येईल, त्याला झोर येईल, पारे त्याला कोणी फुटी. कोणाचं आतड तुटत? काकूचं नाही तुटत, चुलतीचं नाही तुटत, मावशीचं नाही तुटत, आईचं तुटत. आईशी कळवळ्याची जाती. संतांचं आतड तुटत. आता रक्ताच्या गुळण्या करून सांगायची वेळ आली तरी लोक म्हणते त्यानं मागच्या जन्मात काहीतरी पाप केलेला असेल म्हणूनच उलटी झाली, नाही तर तशी झालीच नसती. परमार्थ समजून नाही घेत तुम्ही आम्ही. त्याच्यामुळे साधू संताला एवढे संत झाले तरी समाजामध्ये बोलू नाही.
थोडा कमी आवाजात बोलतो, कारण मेजॉरिटी जास्त झाली. मटण स्वस्त झालं आणि मंदिरं बंद झाली. काय म्हणायला पाहिजे? संताची भूमी आमच्या सारखे पार्टीची दिलं की आता काय म्हणावं. अवदासा प्राप्त केली समाजानं, अवदासा प्राप्त केली. भक्तीच्या नावाखाली नुसता टेबा चालला टेबा, सत्कर्माच्या गप्पा चालल्या नुसत्या गप्प्या. आम्हाला जपी लागला जपायला आणि येणार लागला खपायला. आम्हाला आमचं विठ्ठल आम्हाला काय घेणं तुमच्याशी? तुम्ही उद्या मारायचे आज का मरा ना? ज्ञानोबाचं झालं पाणीपत, तुकोबा गेला खड्ड्यात, आम्हाला काय घेणं? आम्हाला 2-3 टाइम खायला भेटतं, नाश्ता भेटतो, चहा पाणी भेटते, बस काय घेणं आम्हाला? खरा परमार्थ का कधी कधी समाजाला सांगावा, समाजानं मी कधी समजून घ्यावा. सावता बाबा सांगतात, अरे आम्हाला तुमच्या पुढे हात पसरायची गरज नाहीये, मागे नाही द्या आम्हाला नाही हो कोणास, फक्त संताजवळ ते मागतात. हो, 8व्या संताची येते खरे, संताला माहितीये तुम्ही कोणीकडे चालले त्याला माहिती, म्हणून संताला शरण जा, चांगल्या संताला शरण जा, त्याला माहिती तुमचं हित कशाने. त्याची माझे हित करीती सकळ. मला आता एक परदेशी एकदम म्हणे, काय बाबा तुम्ही आमच्याकडे येत नाही, आमच्या घराला पाहायला आम्हाला काय वाटोळं करून घेतो. आमच्या पायानं जर लोकांचे कल्याण झाले असते आम्ही काय बघलो नेलं असतो. दुसऱ्याच्या झेंड्यावरच पंढरपूर आहे. विठ्ठल म्हणून संताला शरण जा. जरी आपल्याला मागायची अक्कल नाही ना, नका मागू, काही गरज नाही मागायची, पण निदान संताला शरण जा. आसियाची शरण झालो, आसियाची शरण झालो, आसियाची शरण झालो, आसियाची शरण झालो, आसियाची शरण ज्याला त्या तत्वाचा परिपूर्ण अनुभव आलेला आहे त्याला शरण जा. ऐशियाचा पदर धरा, जेने देव येईल घरा. कोणत्या? त्या खेड्यावरच्या घरात. या घरात देव यायला पाहिजे. हायच फक्त त्याला जाणून घ्यायची रीत आहे. माय बापानो कसे सांगताच पांगत पोटात तुला ते चांगलं राहतं. तुम्हाला बी काही आधी कोणाला जांभळी आली नाही आणि कोणा काही उखड बसली नाही, त्याच्यामुळं मी बी आवरून घेतो बरं का. जास्त काही चिंता करायचं काम नाही. म्हणून विचार करा, साधू संताला जर शरण गेले माय बापांनो, तुमच्या आमच्या जीवनाची चिंता साधू संताला. तुम्ही काय खाता याच्याशी संताला घेणं नाही. आमच्या साधू संतांना सुद्धा 3 दिवस उपाशी राहिलेले माझे तुकोबा आहे. 3 दिवस उपाशी राहून तुम्हाला आम्हाला परमार्थ सांगितला. ते तुम्ही काय खाता याच्याशी संताला घेणं नाही, पण तुमचा मिळालेला माणसाचा जन्म वाया जाऊ नये, मनुष्य जन्म वाया नाही जाऊ एवढ्या करता साधू संतांची गोष्ट समजून सांगतो तुम्हासी नाही
तुकोबा राय सांगतात, सांगतो तुम्हाला सांगू राहिले भजा रे विठ्ठला, त्या देवाला भजा. देवच कळत नाही तर देवाला भजायचं कसं? चला, म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये पूर्ण भक्ती जीवनामध्ये आली. ती पूर्ण भक्ती आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. विठला पात कांचा धरा, कळे काळाचे धाकधरा. नरहरी रामा गोविंदा वासुदेव. तो वासुदेव. पण कधी शीतळ शांतीचा वारा तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्या नामाचा अंग केला रे केला, पूर्ण भक्ती जीवनामध्ये येते. जोपर्यंत नाम जीवनामध्ये नाही तोपर्यंत किती जरी केलं ते शून्य, ते शून्य. म्हणून माय बापांनो, जीवनामध्ये एखाद्या संताला भेटा, नामस्मरण. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही, वैखरीने तर चालत नाही. बघा, असं भजन तुम्ही आम्ही जे भजन करतो ते वाणीनं करतो, तोंडानं करतो. आणि तोंडानं करता करता जर पॅरलेसचा अटॅक आला आणि तोंड जर वाकडं झालं तर मग म्हणता येईल का विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी? आणखी काय काय म्हणता येईल का? नाही. मग कशाने सांगितलं भजन? म्हणून जीवनामध्ये मायबापांनो, साधू संत त्या गोष्टीची श्वासोश्वासाचा परिचारू ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात. मायबापांनो, स्वतःने करले भजन करा रे, स्वतःने करले गोष्ट रात्रंदिवस चालू आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये बदल झालं पाहिजे. आणि ते भजन होण्याची रीत ही आहे माय बापांनो. त्या रीतीनं जर आपण केलं तर पूर्णत्व. सावता बाबा सांगतात, माझ्या जीवनात पूर्णत्व आला अभंगाचं दुसरं. पूर्ण भक्त माते भक्ती वाहिनी, 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 पूर्ण भक्त माते भक्ती पूर्ण भक्त तो ज्याच्या जीवनात पूर्णत्व आलं. मी वासुदेव तत्व म्हणतो की नाही आपण. नवे सरिता निराळे लवण मिळविता. जर नाहीच वेगळे आपण तुम्ही आम्ही, त्या गोष्टी देव तुमच्यापासून वेगळा नाही, तुम्ही देवापासून वेगळे. आपणच देवात आहोत आणि देवच आपल्यामध्ये आहे. पण ते अनुभव यायला पाहिजे की नाही. बोलाचा भात आणि बोलाची कडी. पोटभर खा, पडून नका देऊ. पोटभर खावा.
अनुभवाचे रस देऊ अर्थ होता सोडू चोजविता पुढे पोती तुकोबर आहे सांगतात अनुभव तुका म्हणे काय म्हणे निस्तच म्हण तुका म्हणे नामा म्हणे ज्ञाना म्हणे नाग्य तू काय म्हणे तू काहीच नाही म्हणे का तू काहीतरी म्हण ना तू का म्हणशील बोल अनुभवाचे बोल प्राण्या बोल अनुभवाचे बोल दृष्टी जरा खोल असे इथं अनुभवाचा पत्ता नाही अनुभवाचा पत्ता नाही साधू कैसे झाले आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा असा धंदा चालला लाखाना कोटीना त्याच्यावर उलाढाल चालली आणि काही नाही आप्पा गोड थैले मेन मग खेच नसते विठोबा रखुमारी प्रवचन किती वेळ तुम्हाला वाटत राहिला पुन्हा आला पण सांगावंच लागेल काय करता येतं वारा आला तर उपनच घ्यावं लागेल म्हणजे कीर्तन अमिताभ बच्चन आणि गोंधळ हा काही गोंधळ 11:15 चालू झालं 11:15 वाजले ये माऊली 7 दिवसापासून बिचारे हा 9:15 चालू झालं 11:15 वाजले तुमच्या नियमाप्रमाणे वेळ आपला झालेला आहे पण आता हे 7 दिवस उभे होते ना मी आजच उभा राहिलो तसं हिसगाव तिसगाव रोजच येते त्याच्यात काही चिंता नाही लोक बसू देते नाही चालूच राहतो तो भाग मला काही माझा मोठ्यापणा बी नाही सांगायचा ती भाग नाही पण परमार्थ समजून घ्या ज्या सावता बाबांच्या जीवावर आपण ही पुण्यतिथी साजरी करतोय त्या महात्म्यानं जे तत्व जीवनामध्ये विचार करा ना देव भेट आमच्या सारखे लय रंग सांगते हो देव भेटायला आला माग चोर लागली आणि मग ते ना खुरप घेतलं छातळ फडा आपण फाडावर दिसत हृदय रोग तज्ञ लोक जगामध्ये आहे का नाही हृदय हार्ट स्पेशलिस्ट ते हार्ट काढून बाजूला ठेवते तरी त्याच्या बापाला देव कळाना लोक म्हणते हृदय बंदी खाना केला आज विठ्ठल कोण दिला त्याच्या बापाला कळाना देव जर हृदयात तिथं काढायला पाहिजे का नाही द्यायला अरे विज्ञानाची एवढे उपकार आजची बॉडी फाडून काढली आहे ना पण त्याला का देव कळत नाही त्याची रीत तशी नाही वैसका संताच्या संगती त्याला संताच्या संगतीत बसावा लागेल संताच्या रीतीनं देव आकाळावा श्रीपती येणे पंथे येणे पंथे आकळावा श्रीपती येणे पंथे आर्थिक गोष्ट गुह्य आहे माझ्या बापानो उघड नाही ते ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला उपदेश करताना सांगतात मुक्ताई सांगते विसोबा खेचरानं माती टाकल्यानंतर एवढा राग आला मुक्ताईला
ज्ञानोबा राहायला राग आला. ज्ञानोबा राय पळत गेले सिद्ध बेटावर, ताटी लावून घेतली. आपल्याला माहिती ताटीची अभंग म्हणायची बी नाही आता आपल्याला. ताटी लावून घेतली. मग काही सांगते, दादा जर त्या खेचरानं आपले एवढे हाल केले असेल, बघा मी काय सांगतोय विचार करा बरं. या कथा नाही पांडव पत्र प्रतापाच्या रामायणाच्या गप्पा नाही बरं का, हा ओरिजिनल इतिहास आहे. तुमच्या आमच्यापर्यंत येत नाही तो. ताटी लावून घेतले. ज्ञानोबरायला राग आला. अरे तुकड्या करता मौत केली या लोकांनी, तुकड्या करता काय केलं, काय बांध कोरली ते. खरा परमार्थ सांगितला ना, समाज असाच मातीला घालतो. हो मग मुक्ताईला इतका राग आला. पण पळत 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 आता मांडेच भाजायचे ना. आपल्याला माहिती ज्ञानेश्वर महाराजांना पाठीवर मांडे भाजले. बघा निवृत्ती दादा सोपान काका मुक्ताई विनंती करतात ज्ञानेश्वर महाराजांना. ताटी उघडल्या जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी नाही करावं वाटत हो साधू संताला, चमत्कार नाही करावं वाटत. सिद्धी लावे पिसे कोण दया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. जे सिद्धी करतात ना ते या मालिकेतच बसत. त्याला ना जाऊ दे, मी व्यासपीठावर उभा आहे. नको तिकडे जावं लागतं बरं. लई 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 किडे पडते. शेवटी संडास पाहिले का, हा देवाच्या हगणदारीची जागा जिथे का तिथं राहावं लागतं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांना राग आला. मुक्ताईने समज घातली, दादा अरे जगा करता दे सोडून, आमच्या करता तर काहीतरी कर. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी ते मांडे भासताना विशोबा खेचरानं पाहिलं. त्या पट्टीतून ती जी कोपी होती का, त्या कोपीतून बघितलं. आणि बघितल्यानंतर त्याला वाटलं, अरे बाप आपण काय केलं, आपण लय मोठं पाप केलं, या महात्म्याला आपण त्रास दिला. पण ते पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानदृष्टी अवलोकलं. अरे खेचर आला. आणि मग तो खेचर बाहेर होता. ज्ञानोबारायाने सांगितलं, खेचरा आत ये. मला सांगायचं काय करता येईल लक्षात घ्या. आत ये म्हटल्यानंतर मग ताई म्हणजे मोरू दे ना त्याला, त्यानं तर हे सगळं सत्यानाश केला, नको त्याला बोलू. पण मुक्ताईला ज्ञानेश्वर महाराज उपदेश करताय, मुक्ते आधी जना हे उद्धट. आधी जन उद्धट, त्याला नाही कळत ही गोष्ट, त्याला हा परमार्थ नाही कळणार, त्याच्या नशिबात नाही मुक्ते. आधीच जना हे उद्धट, गुह्य करू नको प्रकट. मोडेल संताची वाट संत जन कोपतील. प्रकट करता होय मातृगमन, ज्ञानदेवा म्हणे निवृत्तीची आण. विठ्ठला नाही कळणार जगाला, नाही जग समजून घेणार माई बाप्पांना. पण तुम्ही ज्ञानी माणसं आहात. परमार्थामध्ये अतिशय भिजलेले, प्रेमानं भावनेनं तुम्ही परमार्थ करणारे. मला उपदेश नाही करायचा तुम्हाला, पण जी गोष्ट उद्धार होतो, ज्या गोष्टीनं उद्धार होतो, ती गोष्ट नक्कीच जीवनामध्ये करायला पाहिजे. नाही तर हा सारं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. सारं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. मग तोंड वासून जावं लागत. परमार्थ जरी केला ना, घरचे म्हणते म्हणा ना राम राम, आता काय राम राम, आता नाही येणार राम राम. तो राम जीवनात येण्याकरता कळो येईल. तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो ना, त्याचा रिझल्ट आहे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. हो, प्राण शेवटचा सुटणारा प्राण देव आहे. आणि जर त्या अनुभूतीला आला तर देव आहे, नाही तर 84 लाख योनीला जावं लागत. त्या रीतीनं, ज्या रीतीनं आला ना, त्या रीतीनं गेला तर तेने वैकुंठ भुवनी घर केले, तेने वैकुंठ भुवनी. म्हणून पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती. सावता बाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये पूर्ण महत्व आला आणि त्या महात्म्यानं मला मार्ग दाविला. मज काय बोध दिला, मज सांगा ते मार्ग दाविला नीट. कवाकडा समाजाला गारायचा प्रयत्न चालला जगाचा. खरा बरोबर सांगितलं, तारखा भेटत नाही.
जाऊ द्या, विषय सोडून द्या. 2 चरणाचा यथामती यथा अवकाश सावता बाबांच्या कृपेनं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोबडिया बोला, मला याच्यातलं क म्हणता ट येत नाही. मला एक जण म्हणलं वाजडे मला सुलतानाबादला कार्यक्रम होता, गायकी अन्नाचा कार्यक्रम होता आणि मला गेलं तर त्याचा आदल्या दिवशी कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं आपला म्हणजे स्टेशनचे महाराज चला आपण आता आम्ही अण्णाच्या तिथे गेलो गायकी अन्नाच्या घरी चहा प्यायला नेलं. त्यांना गेलो, पटका बांधायचा होता, चहा पिलो. पिल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा कोणता अभंग घेणार, म्हणलं तू सांग. हा असं कसं का, काल त्याचा कार्यक्रम व्हायला होता, मी पॉम्पलेटला पाहिलं पण ते आज आलं हे बुवा कसं सांगत. अरे ते काय अभ्यास आहे का, ते काय शिकून येईल का पुढं. मग ते आलं आणि मग कोणता अभंग घ्यायचा, म्हटलं तू सांग. त्यानं म्हणा नाही हो असं कसं काय हो, म्हटलं तू सांगून तर पाय ना. येरी 4था दिवस कोणता घेतला तू चालवतो. ठीक आहे म्हणजे सांगितलं अभंग, गेलो आता लिहून नेला अभंग तसेच खिचत ठेवून दिले. त्याचा अभंग घेतल्यानंतर महाराज म्या काल 15 दृष्टांत वाचले म्हणे, 15 त्याच्यातले 2च जमले म्हणे आणि 2 तासात कीर्तन जे. अरे बाबा हो ये पडावी नाही पैसे पडू जाणून त्यांचा ही विद्या वाचून सांगायची नाही, त्याला ज्ञान म्हणत नाही. ते ज्ञान पैगा बळवे जरी कोणी आठ्या नावे तरी संत या भजावे. ते ज्ञान संताच्या मुठीमध्ये आहे आणि संताकडून ज्यावेळेस ते प्राप्त होत ना, आपण नाही बोलत ते. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, अरे बोलाविता धनी वेगळा आहे पण आमचा विश्वास नाही त्याच्यावर. आता मग आम्ही आलोय कीर्तन केलं, काय वाद केला तो आट्या करा असतं तर कोण केलं असतं. करणारा भगवंते, बोलून घेणारा भगवंते. त्या सावता बाबांनी जशी बुद्धी दिली तसं तुमच्या पुढे विषयाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. माय बापांनो आता उद्या दुसऱ्या गावाला हेच गाव तेच गाव, मग काय पुस्तकच वाचित बसायचे का, आणि एवढा टाइम आहे का. आता दिवसभर तिकडं राहावं लागत ड्युटीला, संध्याकाळी यायचं घरी आणि का पुस्तकं वाचली. वाचून परमार्थ नाही, अनुभूतीचा परमार्थ आहे. माझ्या जनाबाईला गौऱ्या गोळा करता करता देव सापडला. 15 लोकांचा स्वयंपाक करता करता धुणे भांडे करता करता जनाबाईला देव सापडला. नामदेवाची शरणागती केली आणि तो देव अनुभवाला आला. देव खाते देव देव खायचा विषय आणि जनाबाई येड लागला. जनाबाईचा बघ गाथा उघडून पहा. देव खाते देव पिते देवावरी निघते पण कवा अनुभवाला आल्यावर. म्हणून पूर्ण भक्त जीवनामध्ये यावा, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती पूर्णत्वाला गेली, ज्याच्या जीवनामध्ये हे विश्वाची माझी घर आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चर आणि अचर आपणची राहाला, अशी ज्याची वृत्ती झाली विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता सप्त होस तर कीर्तन होस तर नावडे जन धन माता पिता. घर गेला तर खाऊन नाही खुरपीला का खुरपीने जिंकतो वारे नावडे जन धन माता पिता. असा आहे का ते बाबा हो. तोच विषय आपला होण्याकरता, विषयच नारायण होण्याकरता आपल्याला ते वर्म मिळालं पाहिजे. म्हणून सावता बाबा सांगतात ही गोष्ट प्राप्त व्हायला सुद्धा भगवंताची कृपा लागते. सावता मने कृपा करी नारायणा.
सावता बाबांना तुम्हा आम्हाला सगळ्याला माहिती, कर्तव्य कर्म नीट करा. कर्म अगर तेरा साफ है, नहीं दिल अगर तेरा साफ है तो किस्मत तेरी दासी है. कर्म अगर साफ है तो किस्मत तेरी दासी है, दिल अगर तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है. कशाला जाता दूर आहे जवळ. तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना माय बापांना, जो संसार करतो ना त्या संसाराला भक्ती करा. कसं आहे, साधू संतांना काय केलं, भक्तीचा संसार केला आणि तुम्ही आम्ही संसाराची भक्ती करतो. फरक एवढाच. आता सांगायला लय वेळ झाला. इतके टमाट्याला पिचकरी मारून राहिली तरी घरात भाज्या कोणत्या टमाट्याच्या आहेत. मग अटॅक नाही यायचे तर ECG करा, MRI करा, हे करा ते करा, काय करत्या. आपणच आपल्या मरणाला कारणीभूत का. म्हणून सावता बाबाने काय केलं, अरे मोड नाटा विहीर दोरी अवघी व्यापी पंढरी, आमची माळी याची जात शेत लावू बागाईत. बागाईत हे उसड कोणतं शेत, हे शेत. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग सांगितलं आहे. ते एक क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये नामाची पेर करा, अद्वैत तत्वाची पेर केली रे केली, तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. संसार करा, नाही करा असं नाही, गोद्या काही लगेच करा मार मग असं मला म्हणायचं नाही. करा पण त्याच्यामध्ये शुद्ध अंतकरण न करा. भगवंता हा जो संसार करायचा आहे मला, भगवंता तुझ्या करता करायचा आहे. आणि आपण ज्यावेळेस भगवंताचं भक्ती म्हणून संसार करू त्यावेळेस सुद्धा आनंद प्राप्त होईल. म्हणून सावता बाबा सांगतात, तुमचा आमचा संसार सुफळ व्हावा ना, त्याला देवाची कृपा लागते. देवाची कृपा, संतांची कृपा, दोन्हीची सांगड घातली. हो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. म्हणून यथामध्ये येत अवकाश माझ्या बोबडिया बोला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बोलताना बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानामध्ये काही गोष्टी ओढून घेतल्या असेल किंवा मनाला लागल्या असेल माय बापांना, त्या सोडून द्या. पण साधू संतांचा परमार्थ, देवाला एकच विनंती करा, देवाला काही मागू नका, काहीच मागू नका. देवाला एक मागा फक्त, जीवनामध्ये देवा काही उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, माझ्यावर देवानं कृपा करावं असं वर्म, मला पुन्हा जन्माला येणार नाही असं वर्म देवा माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होईल. आणि तेवढ्या वर्मानं अनंत जन्मीचा शीन गेला. अनंत जन्मीचा सीन जाण्याचं साधन नाम आहे. म्हणून त्या नामाचं चिंतन आपण करू आणि इथं थांबू. ज्ञानेश्वर